हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनेलवर. चला तर आज आपण पैठणीचे गळ्यातले बनवूया आणि ते पाहूया कसं बनवतात ते, जे की खूप ट्रेंडिंगचा विषय आहे आणि मेन म्हणजे सध्याला खूप ट्रेंड आहे या गोष्टींचा. तर ते आपण घरबसल्या कसं बनवायचं ते पाहूया. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पैठणीचं कापड, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. त्यानंतर मणी लागणार आहे, गोल्डन मणी, व्हाईट कलरचे जे काही मोतीचे मणी असतात ते. त्यानंतर महालक्ष्मीचे पेंडंट लागणार आहेत, कॉईन्सचे वगैरे. मी इथं कॉईन्स यूज केलेला आहे. आणि आपल्याला बेस लागणार आहे. तुमच्याकडं काहीतरी पुठ्ठा वगैरे जे काही स्ट्रॉंग असतं ते घेऊ शकता. अदरवाईज काहीतरी प्लास्टिक वगैरे असेल स्ट्रॉंग, तेही तुम्ही यूज करू शकता. त्याच्यावर आपल्याला ज्या शेपमध्ये तुम्हाला पेंडंट यूज करायचं आहे, राऊंड शेप, स्क्वेअर शेप, जे काही करायचं असेल ते तुम्ही ड्रॉ करून कट करा. त्यानंतर आपल्याला त्याच शेपमध्ये पैठणीचं कापड आपण यूज करणार आहोत, ते कापून घेतल्यानंतर त्याच्यावर स्टिक करायचं आहे. हे पहा, मी पैठणीचा काठ घेतलेला आहे, जे की गोल्डन आणि जांभळ्या कलरमध्ये आहे कॉम्बिनेशनच्या, आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. हे पहा, मोराचं आहे. आपण सणावारांच्या वेळेस किंवा वेडिंग सीझनमध्ये वगैरे जेव्हा आपण मराठमोळा साज करतो त्यावेळेस हे गळ्यातले खूप सुंदर दिसतात आणि खूप उठून दिसतात. त्यामुळे आपण हे नक्की बनवूया आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे मी स्टिक करून घेतलेलं आहे पैठणीचं कापड, जे मी स्क्वेअर शेपमध्ये पेंडंट यूज करणार आहे, त्यामुळे मी स्क्वेअर शेप बनवते. त्यानंतर आपल्याला जे काही व्हाईट कलरचे चुडामणी आपण घेतलेला आहोत बारीक, ते सगळं आपण पेंडंटला यूज करणार आहोत. तर सुई आणि दोरा अशा प्रकारे मी विणून घेऊन त्यामध्ये मी ओवणार आहे. तुमच्याकडे तार वगैरे असेल तर त्यात तुम्ही ओवू शकता, पण मी इथे बेस खूप स्ट्रॉंग घेतला आहे, त्यामुळे हे सुई वापरणं मला गरजेचं होतं आणि त्यातच मी ओवून ह्याला पूर्ण जॉईंट करून टाकते. तर व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला नक्की समजेल. अशा प्रकारे मी वन साईडला स्टिच करून त्यामध्ये हे पहा, हे व्हाईट आणि गोल्डन चुडामणी ओवून घेते. आणि पूर्ण हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि ह्याची खूप फॅशन आहे, त्यासाठी मी हे बारीक मणी वापरते. अदरवाईज आपण मोठे मणी, मोठे पेंडंट जे काही आपल्याला यूज करायचं असेल तेही यूज करू शकता. तुम्हाला जसं हवेल तसं डिझाईन तुम्ही बनवू शकता. पण हे सध्याला खूप फॅशन आहे बारीक बारीक मण्यांची, जे की आपण मंगळसूत्र बनवले, नेकलेस बनवले, इनविजिबल मंगळसूत्र बनवले, लोटसचे चेन्स वगैरे बनवलो, नेकलेस बनवलो, त्यामध्येही आपण ह्या मण्यांचा सध्याला खूप वापर केलेला आहोत. त्यासाठी ही फॅशन आहे, म्हणून मी आत्तासुद्धा हीच मणी यूज करत आहे. आणि हे आपल्याला पूर्ण बंच सहित यूज करायचं आहे, जेणेकरून दिसायलासुद्धा छान दिसेल आणि काय म्हणतात त्याला, मराठमोळा साज येईल आपल्याला ज्वेलरीलासुद्धा. प्रकारे मी पूर्ण बंच ओवून घेते आणि नंतर स्टिच करते. वन साईडने मी स्टिच केलेलं आहे सुई दोऱ्यानं. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पूर्ण ओवून झाल्यानंतर स्टिच करायचं आहे. आणि पूर्ण मी जे काही काठ दिसतंय गोल्डन कलरचा स्क्वेअर शेपचा आपण जे काही घेतलेला आहे कापड, त्याला पूर्ण काटाला मी ते लावणार आहे. तुमच्याकडे जर मोती असेल, जे तुम्हाला लटकन टाईप वगैरे यूज करायचं असेल तर तेही करू शकता. जम्परिंग वगैरे अटॅच करून नुसतं लटकन टाईप तुम्ही यूज करू शकता. तर मी हे पूर्ण दोऱ्यामध्ये ओवून घेतले. त्यानंतर आता दुसऱ्या साईडने स्टिच करते, जेणेकरून तुम्हाला समजेल स्टिच केल्यानंतर ती कसं दिसतं. दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. आपण हे साडीवर किंवा आपण ड्रेस यूज करतो, ड्रेसवर, वन पीस यूज करतो, वन पीसवर सुद्धा खूप छान दिसतं. आणि साडीवर तर खूप छान दिसतं. आपण काठपदरची साडी जेव्हा वेअर करतो किंवा खणाची साडी, मराठमोळी जे काही साडी असेल, साज असेल, त्यावर ही ज्वेलरी खूप उठून दिसते आणि आपलं सौंदर्यसुद्धा खूप खुलून येतं. त्यासाठी प्रत्येक स्त्रीने हे गळ्यातलं बनवलंच पाहिजे, कारण आपल्याला फेस्टिवल अकॉर्डिंग अजून आपले घरचे फंक्शन्स असतात, त्यावेळेस हे खूप कामाला येईल. प्रत्येकांच्या घरामध्ये थोडंफार तरी हे फॅब्रिक नक्की उरलेलं असतं, जे आपण ब्लाऊज पीस वगैरे स्टिच करायला देतो त्यावेळेस आपल्याकडे थोडंफार तरी असे पैठणीचे कापड्स वगैरे उरलेले असतात. किंवा ओल्ड साडी असेल, ओल्ड ब्लाऊज असेल, जे आपण वेअर करत नसेल सध्याला, ते टाकून देण्यापेक्षा त्याचा असा उत्तम वापर, रियूज आपण करू शकतो, जे की वेस्टेड मटेरियलपासून पण आपण सुंदर असे दागिने बनवू शकतो. आत्ता मी जे बनवत आहे ते लॉंग आहे, तर आपण ह्यामध्ये शॉर्ट्ससुद्धा नेकलेस बनवू शकतो, जे की आपण चॉकर म्हणून यूज करतो आजकाल. खणाचं असेल किंवा पैठणीचं असेल, तेही आपण या फॅब्रिकपासून
खूप छान यूज करू शकतो. नथ वगैरे डिझाईन करू शकतो. त्याच्यावर आपल्याला इयरिंग्स बनवता येतात. आपल्याला बिंदी हवी तर बिंदी बनवू शकतो आपण. अजून बोटामध्ये अंगठी हवी असेल तर अंगठीसुद्धा बनवू शकतो. तर खूप छान युजेस आहेत. फक्त आपल्याकडे टाईम हवा आणि आपण ह्या गोष्टी हळूहळू बनवू शकतो. कारण ह्या गोष्टींना वेळ लागतं, पण दिसायला बनवल्यानंतर खूप छान दिसतं. आणि आपण सुद्धा स्वतः हे साडीवर वेअर करू शकतो, नाहीतर आपल्या मुलींना वगैरे ड्रेसवर सुद्धा घालायला देऊ शकतो. त्यामुळे आपण दोघीसुद्धा, माय किंवा लेक दोघीसुद्धा यूज करू शकतात. असं नाही की फक्त महिलांनी या गोष्टीचा वापर करावा किंवा या गळ्यातल्याचा वापर करावा. तर हे पहा, अशा प्रकारे मी पूर्ण पेंडेंट बनवून घेते आधी. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडंसं डेकोरेट करायचं आहे पेंडेंटचं वगैरे यूज करून. इथे मी महालक्ष्मीचे कॉईन्स यूज करते, जे की गोल्डन कलरचे आहेत. तुमच्याकडे मोती असेल, मणी असेल, जे काही छोटे छोटे पेंडेंट्स वगैरे तुम्हाला स्टोनचे यूज करायचं असेल तेही करू शकतात. सध्याला एडी स्टोनचा तर खूप फॅशन आहे, खूप ट्रेंड आहे, तेही तुम्ही यूज करू शकता. हे पहा, पूर्ण बंच मी अशा प्रकारे ओवून घेतलेली आहे दोऱ्यामध्ये. आणि त्यानंतर एका साईडने ते स्टिच होतं, दुसऱ्या साईडने आता मी स्टिच करत आहे. पॅक करून टाकते जेणेकरून ते निघणार नाही अशा प्रकारे. त्यासाठी तिथं मी 2 टाके मारते सुई दोऱ्याचे. हे पहा, अशा प्रकारे मी पूर्ण शिवून घेते जेणेकरून ते तिथे पॅक होईल आणि ते परत निघणार सुद्धा नाही. अशा प्रकारे मी पूर्ण पॅक करत आहे. जे आपण मणी पूर्ण ओवून घेतलेलं आहोत. तर हे पूर्ण पेंडेंट आपलं आता रेडी होईल. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर कॉईन स्टिक करायचे आहेत आणि येल्लो आणि व्हाईट कलरचे जे काही मोती मी यूज करणार आहे तेही तिथे स्टिक करू. तर व्हिडिओमध्ये पहा जेणेकरून तुम्हालासुद्धा समजेल. फुल व्हिडिओ आहे, पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे. ज्यांना कोणाला हे गळ्यातलं बनवायचं असेल, त्यांना पूर्ण बेसिक माहिती हवी असेल तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. त्यासाठी मी पूर्ण डिटेल व्हिडिओ ह्यामध्ये सांगते, दाखवते, जेणेकरून तुम्हालासुद्धा बनवताना काही प्रॉब्लेम्स नाही येणार. लवकरात लवकर सोप्या पद्धतीने तुम्हीही बनवू शकाल. आणि आपण आपल्या पेजवर, चॅनलवर शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करत असतो, जेणेकरून ज्यांना शॉर्ट व्हिडिओ बघायचे असेल त्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघून बनवू शकता. ज्यांना इन डिटेल पाहिजे असेल, कोणते साहित्य यूज केलेले आहेत, कशा प्रकारे आपण बनवतो, पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला बनवायला सोपी जाईल. अशा प्रकारे मी पूर्ण पेंडेंट रेडी केलेला आहे. हे पहा, स्टिच करून आपल्याला मध्ये सुद्धा 1-2 टाके, जे का आपण स्टिच करतो त्याचे टाके मारायचे आहेत सुई दोऱ्याचे, जेणेकरून ते हलणार नाही आणि ते फिक्स राहतील मणी. जेव्हा आपण वेअर करतो त्यावेळेस आपल्या साडीमध्ये वगैरे, पदरमध्ये वगैरे नको अडकायला. त्यासाठी मी इथे स्टिच केलेली आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. तुम्ही असंसुद्धा बनवू शकता, साधं सिंपल, किंवा त्याला परत आपण हे महालक्ष्मीचे कॉईन्स स्टिक केलेले आहेत एक्स्ट्रा अजून जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. तुम्ही असंसुद्धा बनवू शकता. तर खूप हेवी वाटत असेल तर तुम्ही सिंपलसुद्धा ठेवू शकता. तर मी इथं महालक्ष्मीचे कॉईन्स स्टिक केलेले आहे. त्यानंतरसुद्धा ते खूप छान दिसते आणि फेस्टिवल वाईब्स येतात ते, जेणेकरून आपण ते फेस्टिवलला वगैरे जेव्हा वेअर करतो त्यावेळेस खूप छान दिसेल. मोती आणि गोल्डन मणी मी स्टिक करते. तुमच्याकडे कलर्सचे वगैरे असेल तर तेही तुम्ही स्टिक करू शकता, किंवा ज्या कलर्सचे तुम्हाला बनवायचं आहेत, फॅब्रिक वगैरे तुमच्याकडे असेल त्या कलर रिलेटेड तुम्ही यूज करू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी मोती स्टिक करते, जेणेकरून व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशन खूप छान दिसतं ह्या पेंडेंटला. आणि हे पूर्ण पेंडेंट रेडी झाल्यानंतर मी गोल्डन चेनमध्ये ते पूर्ण ओवून घेते आणि तुम्हाला घालूनसुद्धा दाखवलेलं आहे की खूप छान दिसतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. कारण आपण खूप सारे व्हिडिओ अपलोड करतो, त्यामध्ये खूप सारे ज्वेलरी असतात. घरामध्ये पूजेसाठी साहित्य आपण जे काही ठेवतो शुभ लाभसाठी तेही आपण बनवतो. त्यामुळे एखाद दुसरे क्राफ्ट तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला देखील आवडेल आणि तुम्हीसुद्धा बनवायला शिकेल. तर इतकंच प्रयत्न आहे या व्हिडिओतून. बाकी तुम्हाला जे आवडेल ते व्हिडिओ तुम्ही नक्की ट्राय करा. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे तुम्हाला व्हिडिओ आवडेल ते तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम करा. थँक्यू सो मच. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.